पूरग्रस्त आले. पूरग्रस्तांच्या मदतीला धावून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील देवगाव येथील पूरग्रस्तांना तब्बल 5 ते 10 किलोमीटर नव्हे तर 250 किलोमीटरहून घेऊन आले मदतीचा हात. मदत देणारे हात देखील एकदा नव्हे दोनदा नव्हे तर प्रत्येक वर्षी पुरांचा व पाण्याचा सामना करतात. विशेष म्हणजे वाळवा तालुक्यातील कनेगाव हे 2200 लोकसंख्या असलेले गाव. वारणा नदीकाठी वसलेले हे छोटेसे गाव प्रत्येक वर्षी पूरबाधित होते. परंतु सन 2005 साली असेल, सन 2019 साली असेल, सन 2021 साली असेल, अशा प्रत्येक वेळी हे गाव पुराचा सामना करीत आहे. या वाळवा तालुक्यातील कनेगावला देखील मदतीचा हात मिळतो आहे. आपल्याला मिळालेल्या मदतीचा उत्तरदायित्व पार पाडण्याच्या दृष्टीने कनेगाव येथील प्राध्यापक दिग्विजय पाटील, तानाजी पवार, शीतल पाटील, राजाराम पवार, शुभम पवार व समस्त कनेगावकरांच्या वतीने 250 किलोमीटर अंतर पार करत बार्शी तालुक्यातील देवगाव या गावाला मदत दिली. दरवर्षी भोगतोय पूर म्हणजे काय. खरंच कनेगाव व मदत घेऊन आलेल्या या सहकार्यांना रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडियाचा सलाम. या कार्यक्रमास मंडळ अधिकारी डोईफुडे, किशोर माजरे व समस्त देवगावकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, मी उमेश डोईफुडे, मंडळ अधिकारी सौंदर्य. आमचे सहकारी मित्र इस्लामपूरचे मंडळ अधिकारी पवार भाऊसाहेब यांच्याबरोबर परवा झालेल्या संपर्कानुसार गेल्या महिन्यामध्ये बार्शी तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत त्यांनी बार्शी तालुक्यातलं सगळ्यात जास्त नुकसानग्रस्त गाव कुठलं आहे असं विचारलं. त्यानुसार बार्शी तालुक्यामध्ये ज्या काही गावांमध्ये नुकसान झालं त्यापैकी देवगाव गावामध्ये पुराचं पाणी चांदी नदीच्या लगत असल्यामुळे जास्त आतमध्ये आलेलं होतं. तेथील घरांचं आणि शेतीचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालेलं होतं. त्यानुसार त्यांच्या कनेगाव येथील सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांनी जे काही किट बनवलेले होते त्यामध्ये पोहे, गरा, तेल पिशवी, शेंगदाणे, साखर, साबण, मोती साबण असं जवळजवळ अनेक वस्तूंचं एक जवळजवळ 8 ते 10 किलोचं एक किट आहे. ते सर्व संसारोपयोगी अन्नधान्याचं किट आहे. ते सर्व किट पोच करण्यासाठी आज ते वाळव्यावरून 250 किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी आले व त्यांनी आज जवळजवळ 100 किट या देवगाव गावातील सर्व वंचित व गरजू सर्व लाभार्थ्यांना वाटप केले. मी त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. त्यांच्याबरोबर त्यांचे टीम जे आलेले आहे त्या सर्व ग्रामस्थांचे, कनेगाव ग्रामस्थांचे व सर्व त्यांच्याबरोबर आलेल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. मी प्राध्यापक दिग्विजय पाटील, कनेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. परवा आपल्या महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये बार्शी तालुक्यामध्ये जो मोठ्या प्रमाणावरती महापूर आलता, त्या महापूर ज्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावरती पूर आला होता त्यापैकीच एक असणारं जे देवगाव गाव आहे, त्या गावामध्ये आमचे मित्र मंडलाधिकारी नलवडे साहेब, डोईफुडे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही कनेगावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी फुल ना फुलाची पाकळी की आम्ही सुद्धा ज्या गावातून आलो त्या गावामध्ये बऱ्याच वेळेला महापुराचा आम्ही देखील अनुभव घेतलेला आहे की 2005चा महापूर असेल, 2012चा असेल, 19चा असेल, 21चा असेल, की या सर्व महापुरामध्ये आमच्या गावामध्ये महापूर आल्यानंतर ज्या मोठ्या प्रमाणावरती हानी होते त्याची आम्हाला जाणीव असल्यामुळे, तसेच या गावामध्ये महापूर आल्यामुळे इथं लोकांना मदत करण्याच्या उद्देशानं उत्तरदायित्व आमचं देखील काहीतरी लागतं या भावनेतून आम्ही कनेगावातील सर्व ग्रामस्थांना आवाहन केलं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून कनेगावातील लोकांनी भरपूर मोठ्या प्रमाणावरती आम्हास मदत दिली आणि त्या मदतीचं वाटप करण्यासाठी आज आम्ही या देवगावमध्ये आलेलो आहे आणि जवळपास एक 100 किट आम्ही तयार करून आणलेले आहेत आणि त्या किट आम्ही येथील ग्रामस्थांना देण्याचं आमच्या माध्यमातून काम केलं. भाऊसाहेबांनी आम्हाला इथं जी काही मदत केली त्याबद्दल मी त्यांचे, तसेच या गावातील नागरिकांनी आम्हाला जे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचं देखील आभार मानतो. थांबतो.